प्रेक्षक ठाणेकर दरवर्षीप्रमाणे सातत्याने संस्कृती आर्ट्स फेस्टिवल खूप जोराने आपल्या उपवन लेकमध्ये साजरा केला जातो। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, त्यांच्या पत्नी परीक्षाताई हे आयोजक आहेत या फेस्टिवलचे। खरंच सुंदर असा कार्यक्रम या ठाणे शहरामध्ये राबवला जातो। अनेक कलांना वाव देण्याचा हा मार्ग दादा आणि वहिनी तुमच्या हातून घडतोय। मी शुभेच्छा देते सर्व ठाणेकरांना की असेच कार्यक्रम आपले ठाणे शहरामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने अजून जोमाने आणि अजून सर्व कलागुणांना कलाकारांना तुम्हा प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचं वाव मिळेल याची शाश्वती देते। इथेच थांबते। धन्यवाद। असलेले उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं, त्यामुळे मंचावरील कुणीही सत्कार स्वीकारायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं। परंतु आनंद घाटे साहेब, आपण कलावंत आहात आणि कलावंताला कुठल्याही गोष्टींनी कमी पडता कामा नये। निदान ठाणेकरांच्या वतीने तरी कमतरता कुठल्याही गोष्टीची होता कामा नये, कारण तुमचा सन्मान होणं हा ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही तुमचा सन्मान केला। आम्ही कुठलेही कार्यक्रम 9 तारखेपर्यंत आम्ही सत्कार स्वीकारणार नाही आहोत। परंतु सर्वप्रथम आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण उपवनच्या ह्या पवित्र वास्तूमध्ये, कारण ह्या वर्षापासून ती जास्त पवित्र झाली, 51 फुटाचा विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली। आणि हे स्थळ जे पूर्वी काही लोक फक्त वेगळ्या कारणासाठी याचा उपयोग होत होता, परंतु आता ते वेगळ्या कारणाने इकडे भक्तिभावाची पंढरी या ठिकाणी आता निर्माण झालेली असं म्हणायला हरकत नाही। ठाणेकरांना या पंढरीचं दर्शन या विठू माऊलीच्या माध्यमातून मिळतं। मी सर्वप्रथम आयोजक ह्या नात्यानं गेल्या 14 वर्षापासून आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांचा प्रतिसादही मिळतोय। आणि आवर्जून एक उल्लेख करायला हवा की आमचे पोलीस आयुक्त, ज्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था या ठाण्यातली अबाधित आहे, ते डुंबरे साहेब, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आमचे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि सुंदरसं म्हणजे लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या शहरासाठी केलेलं आहे। आणि नुकतेच म्हणजे आत्ताच काही महिन्यापूर्वी नियुक्त झालेले आमचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचंही मी या ठिकाणी राज्याचा मंत्री जरी असेल तरी ह्या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की ते या ठिकाणी आलेत। मी जास्त वेळ न घेता सर्वजण आम्हाला नव्हे तर आपल्याला ऐकायला आलेत, त्यामुळे रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।